अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या आमच्या शिखर संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून गैरमार्गाने होत असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी याकरिता देशपातळीवरील विविध माध्यमातून सदनशीर मार्गाने पाठपुरावा केलेला होता। बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटीबायोटिक गोळ्यांची विक्री तसेच नशा येणाऱ्या शेड्यूल्ड औषधांची सर्रास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री तसेच भरमसाठ डिस्काउंटच्या नावाखाली संपूर्ण बनावट औषधांची विक्री होत आहे। त्यामुळे तरुण वर्गावरती व गरजू रुग्णांवरती अत्यंत त्याचा घातक परिणाम होतोय। कोरोना या दुर्धर आजाराच्या वेळी काढण्यात आलेले सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झालेले असल्याने त्याचा गैरवापर होत असल्याने व त्याची आवश्यकता नसल्याने ते त्वरित रद्द करावेत अशी रास्त मागणी संघटना तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरती प्रयत्नशील असूनही केंद्र सरकारकडून दुर्दैवाने योग्य प्रतिसाद मिळत नाही। वास्तविक आम्ही रुग्णांच्या आरोग्यासाठी खोट्या तसेच बनावट औषधांचा काळाबाजार थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही। शेवटी अन्य सर्व मार्ग संपल्यामुळे येत्या 20 मे रोजी केमिस्ट बंद असा निर्णय अखिल भारतीय औषधी संघटनेने घेतलेला आहे। इमर्जन्सीमध्ये कुठल्याही रुग्णांची औषधाविना गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत, तशी सुविधाही उपलब्ध करून देणार आहोत असं यावेळी ऑल इंडिया केमिस्ट ड्रग असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। तर 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून संपूर्ण भारतातील 15 लाखहून अधिक केमिस्ट यामध्ये सहभागी होणार आहेत। सदर पत्रकार परिषदेअंतर्गत या ठिकाणी जगन्नाथ तथा अप्पासाहेब शिंदे तसेच ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांनी 20 मे 2026 रोजी 24 तासाचा भारत बंद 12.5 लाख लोकांचा बंद डिक्लेअर केला आहे। आम्ही आमच्या 3 मागण्या आहेत की ऑनलाईन सेलसाठी जी नोटिफिकेशन आणले 817 डेटेड 28 ऑगस्ट ही रद्द करावी। कोरोनाच्या काळामध्ये इमर्जन्सी औषधं देण्यासाठी आणलेली 220 GSR रद्द करावी आणि DPCO मध्ये आम्हाला 8 आणि 16 किंवा 10 आणि 20 मार्जिन मिळत असताना जे काही लोक त्याच्यापेक्षा जास्त डीप डिस्काउंट देतात तो बंद करावा अशी आमची मागणी आहे, किंवा आम्हाला DPSOतून काढून टाकावं जेणेकरून आम्ही जास्त मार्जिन मॅन्युफॅक्चरर्सना घेऊन जनतेला जादा डिस्काउंट देऊ। ह्या आमच्या मागण्यासाठी हा बंद आहे। जर ह्या बंदमध्ये केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर कदाचित आम्ही बेमुदत संपावर जाऊ किंवा आमच्या सगळ्या दुकानांच्या चाव्या केंद्र सरकारला देऊ अशा प्रकारची आमची डिमांड राहील। आणि ह्या इमर्जन्सीमध्ये ह्या बंदमध्ये सर्वसामान्य रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। इमर्जन्सी औषधं आम्ही त्यांना देऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्ही घेऊ, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही देशभर केली आहे। नमस्कार, धन्यवाद।